मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर दुपारी 12:30 वाजता कण्हेरी मठात घेणार अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराजांची भेट। मुख्यमंत्री माध्यमांशी साधणार संवाद। नाशिकमध्ये भाजप कार्यकारिणी बैठकीचा आजचा दुसरा दिवस। राज्यातील 23 खासदार, मंत्री आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। रविकांत तुपकरांनी दिलेला अल्टिमेटम संपला। तुपकरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असणार मोठा पोलीस बंदोबस्त। राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कडाडून विरोध। आज उद्धव ठाकरे पक्ष करणार जेल भरो आंदोलन। 409 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकी प्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टेंविरोधात गुन्हा दाखल। गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड विरोधातही गुन्हा दाखल केल्याची माहिती। काँग्रेस खासदार रजनीताई पाटलांचं निलंबन। मोदींच्या सभागृहातील भाषणादरम्यानचा गोंधळ चित्रित करून व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई। तब्बल 21 महिन्यानंतर अनिल देशमुख आज नागपुरात येणार। अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। दुपारी 2 वाजता अनिल देशमुख पोहोचणार नागपुरात। जावेद अख्तर प्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी। अख्तर यांना आज न्यायालयात उत्तर सादर करण्याचे आदेश। जावेद अख्तर यांनी आरएसएस बाबत केलं होतं वक्तव्य। गोकुळ दुधाच्या दरात वाढ। मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ, तर गाईच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले। उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बरवरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरील रूळ आणि ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक, तर अप आणि डाऊनच्या गाड्या उशिरानं धावणार। 10वी-12वी परीक्षांमधील पेपर फुटी टाळण्यासाठी मोठा निर्णय। विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार नाही। प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल होत असल्यानं बोर्डाचा निर्णय। आणि एसटी संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरूच। 10 तारीख उलटूनही कर्मचाऱ्यांना अद्यापही पगार नाही। पगार लवकर करण्याचं आश्वासन देऊनही परिस्थिती जैसे थेच।